रोज सकाळच्या बातम्यामध्ये एक बातमी शेतकरी आत्महत्येची असतेच. काल आपले लाडके डीसीएम, करोडो बहिणींचे भाऊ, फडणवीसाचे जीवस्य कंठस्य अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणाले की शेतकऱ्यांना सारखं सारखं फुकट खायची सवय लागली, महागाईची सवय लागली. खरं आहे, शेतकरी लय आळशी झालाय हो. एकदा शरद तात्यानं केली, एकदा फडणवीस तात्यांनी केली, एकदा उद्धव तात्यानं केली, आता शेतकरी अजून कर्जमाफी मागायले. फुकटे नाही म्हणसाल तर काय म्हणसाल? हाव बा, आम्ही फुकटे हाव, तुमचंच शिकलो. बघा ना, तुम्हाला किती वेळा आमदार केलं तरी तुम्ही दर 5 वर्षांनी मतदान मागताच. आमदार झाले की मंत्रीपद मागताच. सरकार कोणाचं बी असू दे, तुम्ही उपमुख्यमंत्रीपद मागताच. तुम्ही मागून मागून थकता का? आता तुम्ही राज्याचे नेते भीक मागताच. आता तुम्ही हपापलेले भिकमंगे भिकारी म्हणल्यावर आम्ही काय सुदे असणार होय? भाऊ, अवका विसरले हो तुम्ही. मतदार राजा असतो, नेता भिकारी. तुझ्या जन्माच्या अगोदरपासून ते पुढच्या पिढीच्या तुमच्या अख्ख्या खानदानाला मतदान देऊन पोचलंय या राज्याच्या गावखेड्यातल्या जनतेनं. बापाले नसता काकाले जाऊन विचार. तुम्हाला जेवण फुकट, टोल फुकट, लाईट फुकट, प्रवास फुकट, गाडी फुकट, बंगला फुकट, घरगडी फुकट, यांना खाल्लेलं फुकट, इमान फुकट, रेल्वे फुकट, एसटी फुकट, ड्रायव्हर फुकट, तुमच्या घरातील खर्च सगळं फुकट. लाईन लागेल सर्व सांगितलं तर. दुनियेचे फुकटे तुम्ही. आमचा घेऊन तुमचा बॅलेन्स